अर्णव खैरे आत्महत्येवरून आज मुंबई भाजपचं आंदोलन। ठाकरेंविरोधात भाजपच्या सद्बुद्धी द्या प्रार्थना आंदोलनामध्ये मनसे सेना उबाठा आमने सामने येण्याची शक्यता। तुम्ही तिथं काट मारली मी पण काट मारला। तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय। बघा काय नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत अजितदादांचं आश्वासन। मात्र तुम्ही काट मारली तर मी पण काट मारणार असल्याचा थेट इशारा। दादांच्या धमकीवरून विरोधकांचा हल्लाबोल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस मैदानात उतरणार। सोमवारी त्र्यंबकेश्वर, शहादा, भुसावळ, कोपरगावमध्ये सभा, तर फडणवीसांच्या पुढील 8 दिवस प्रचार सभा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर जिल्हा दौऱ्यावर। शिंदेंच्या पालघरमध्ये 4 प्रचार सभा। डहाणू, जव्हार, पालघर आणि वाड्यात शिंदेंची तोफ धडाडणार। नवी मुंबईतील शिवरायांच्या पुतळ्याचं वनमंत्री गणेश नाईकांच्या हस्ते अनावरण। अमित ठाकरेंविरोधात गुन्हा मागे घ्यावा, नाईकांची मागणी। तर अमित ठाकरे उद्या नवी मुंबईत जाऊन शिवरायांना करणार अभिवादन। अंबरनाथमध्ये उड्डाणपुलाजवळ भरधाव वेगातील कारची दुचाकींना धडक। अपघातामध्ये 4घांचा मृत्यू। शिवसेना उमेदवाराची होती कार। पुण्यातील नवले पुलावर प्रतिकात्मक दशक्रिया विधी। स्थानिकांकडून महामार्ग प्रशासनाचा अनोख्या पद्धतीने विरोध। नवले पुलावर वाढत्या अपघातांमुळे स्थानिक लोक आक्रमक। चारकोप गोळीबार प्रकरणातील 4 आरोपींना पुण्यातून गुन्हे शाखेकडून अटक। चारकोप पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेडी नावाच्या तरुणावर दिवसाढवळ्या 3 गोळ्या झाडून आरोपी झालेले फरार। पुण्यात जंगली महाराज रोड, एफसी रोडसह मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण विभागाची मोठी कारवाई। अचानक करण्यात आलेल्या कारवाईमुळे व्यावसायिकांची तारांबळ। वर्ध्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान गोंधळ। मागच्या प्रेक्षकांना कार्यक्रम व्यवस्थित दिसत नसल्याने एकमेकांच्या अंगावर खुर्च्या फेकत राडा। तरुणांच्या गोंधळानंतर पोलिसांची मध्यस्थी। जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांची शहरातून रॅली काढण्यात आली। माघारीची मुदत संपल्यानंतर अज्ञातवासात गेलेले उमेदवार शहरात परत येताच उमेदवारांची ढोलताशांच्या गजरात रॅली निघाली। जळगावच्या धरणगाव नगरपालिका निवडणुकीमध्ये माघारीनंतर राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पुष्पा महाजन यांनी अर्ज मागे घेतल्यानं आता नगराध्यक्षपदाकरता शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात सामना होणार आहे। भुसावळ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी भाजपचे 3 उमेदवार बिनविरोध झाले। प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्यानं निर्मल कोठारी, रमेश नागराणी आणि मुकेश पाटील हे उमेदवार बिनविरोध झाले। भाजप कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा करण्यात आला। जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये उमेदवारी अर्ज माघारी घेण्याकरता उमेदवाराला दमदाटी केली जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। 2 पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाल्याचं चित्र बघायला मिळालं। नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा यासाठी सेलू इथं मतदार जागृती कार्यक्रम घेण्यात आला। या अंतर्गत 20,000 स्क्वेअर फुटावर वोट फॉर सेलू अशी भव्य मानवी साखळी उभी करून मतदारांना आवाहन करण्यात आलं। काँग्रेसनं उद्धव ठाकरेंची सेना आणि मनसे एकत्र येणार असल्यानं ठाकरेंच्या सेनेपासून मुंबई महापालिका निवडणुकीत फारकत घेण्याचं ठरवलंय। शरद पवार गटाची आणि काँग्रेसची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे। त्याचवेळी शरद पवार गट ठाकरेंच्या सेनेबरोबरही चर्चा करणार आहे। त्यामुळे महाविकास आघाडी मुंबईत फुटणार की मनसेला सोबत घेऊन निवडणुकीला सामोरं जाणार याचा फैसला पुढील आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे।
मुंबई महापालिका निवडणुकीकरता जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग आरक्षणावर 20 नोव्हेंबर या अखेरच्या दिवसापर्यंत 129 हरकती सूचना प्राप्त झालेल्या आहेत। सूचनांवर 27 नोव्हेंबरपर्यंत निर्णय घेतला जाणार आहे। त्यामुळे 28 नोव्हेंबरला अंतिम आरक्षण विहित नमुन्यामध्ये शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे। मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीकरता जाहीर झालेल्या प्रभाग आरक्षण सोडतीमुळे अनेक माजी नगरसेवकांचे प्रभाग बदलले, त्यामुळे अन्य प्रभाग शोधण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। दरम्यान 13 प्रभागांचं आरक्षण यंदा सलग तिसऱ्यांदा कायम राहिलं आहे, त्यामुळे या प्रभागातील माजी नगरसेवकांना पुन्हा निवडणूक रिंगणात उतरवण्याची संधी मिळाली आहे। रायगड, ठाणे, पालघर, नवी मुंबई या जिल्ह्यातील नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांकरता उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शुक्रवारच्या अखेरच्या दिवशी लढतींचं चित्र स्पष्ट होणार आहे। बहुतेक ठिकाणी नगराध्यक्ष पदाकरता बहुरंगी लढती होणार आहेत। काही मोजक्या उमेदवारांनी निवडणूक रिंगण सोडलं असलं तरी मुख्य राजकीय पक्षांच्या प्रमुख उमेदवारांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्यानं सर्व निवडणुका चुरशीच्या होणार आहेत। सिंधुदुर्गामध्ये भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या घराच्या पत्त्यावर बोगस मतदारांची नोंद सापडली। मुस्लिम मतदार घरात राहत असल्याची नोंद सापडली। शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी भांडाफोड करत कारवाईची मागणी केली। वडगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये प्रचाराचा जोर चांगलाच वाढलाय। उमेदवार घराघरात जाऊन मतदारांच्या भेटी घेत आहेत। भाजप, आरपीआय, शिंदे गटानं राष्ट्रवादी काँग्रेसला थेट टक्कर देण्याकरता वडगाव आणि मावळात भाजप, आरपीआय आणि शिंदे शिवसेना गटानं एकत्र येत जमूट बांधली आहे। तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीमध्ये अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी मोठी भांडाफोड झाली। 39 उमेदवारांनी माघार घेतली, त्यामुळे एकत्रित 39 अर्जांची माघार नोंदवली गेली, त्यामुळे 19 जागा बिनविरोध ठरल्या आहेत। जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे। माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता 16 नगरपालिका आणि 2 नगरपरिषदांकरता एकूण 1632 उमेदवार रिंगणात उभे आहेत। यातून 1555 उमेदवार नगरसेवक पदाकरता आणि 77 उमेदवार नगराध्यक्ष पदाकरता निवडणुकीच्या रिंगणात आहेत। सह्याद्रीच्या जंगलात तारा वाघिणीनं डौलदारपणे प्रवेश केला। ताडोबातील 3 वर्षाच्या चंदा वाघिणीला आता चांदोलीची तारा वाघीण ती बनलेली आहे। पुण्यामध्ये चोरी आणि गहाळ झालेले 171 मोबाईल नागरिकांना परत देण्यात आले। हरवलेले मोबाईल परत मिळाल्यानं पोलीस यंत्रणेवरचा विश्वास वाढल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। भारतीय महिला संघाची उपकर्णधार आणि सांगलीची कन्या स्मृती मानधनाच्या विवाह सोहळ्याच्या ठिकाणी शादी प्रीमियर लीग पार पडला। तिथे स्मृती पलाशसह महिला खेळाडू पै पाहुण्यांनी क्रिकेट सामना खेळण्याचा आनंद लुटला। बिबट्याबाबत विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या उद्देशानं शिरूर तालुक्यातील वाघेश्वर विद्याधाम प्रशालेमध्ये पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये बिबट्याबाबत जनजागृती करण्यात आली। बिबट्यापासून बचाव करण्याकरता कशा पद्धतीनं संरक्षण करावं याचं मार्गदर्शन यावेळी करण्यात आलं। धाराशिव शहरात चोरी करण्याकरता आलेल्या चोरांच्या टोळीला नागरिकांनी पकडलं। वेषांतर करून आलेल्या चोरांना नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन केलं। पोलिसांच्या छापेमारीत हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं समोर आलंय। पुण्यामधली ही घटना। पुणे पोलिसांनी एका विदेशी महिलेसह 2 परराज्यातील महिलांची सुटका केली। एका आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली। मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 दरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात आला। यावेळी ठाणे ते कल्याण धावणारे अप आणि डाऊन जलद लोकल 5व्या आणि 6व्या मार्गिकेवर वळवण्यात येणार आहेत, त्यामुळे काही फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत। केंद्र सरकारनं शुक्रवारी ऐतिहासिक निर्णय घेतला। 4 कामगार संहिता तात्काळ लागू करण्यात आल्या। त्याचबरोबर 29 जुने कामगार कायदे इतिहास जमा झालेले आहेत। नव्या कामगार कायद्यान्वये सर्व क्षेत्रात किमान वेतन कायदेशीररित्या लागू होईल। तसंच वेळेवर वेतन देणं बंधनकारक असेल। ओव्हरटाईम करता दुप्पट वेतन मिळेल आणि महिलांना रात्रपाळीत कामाची मुभा आणि समान वेतन मिळेल। 4 दिवसांपासून स्थिर असलेल्या चांदीच्या भावात शुक्रवारी 4,700 रुपयांची घसरण झाली, त्यामुळे चांदी 1,53,300 रुपयांवर गेली। सोन्याच्या भावातही 1,700 रुपयांची घसरण झाली। 1,22,300 रुपयांवर ते गेलं। वाढती थंडी आणि दाट धुकं यामुळे राजधानी दिल्ली क्षेत्रात प्रदूषण धोकादायक पातळीवर गेलेलं आहे। अनेक भागात हवेची गुणवत्ता 500 AQI हून अधिक नोंदवली गेलेली आहे। ही अत्यंत गंभीर पातळी आहे। काही भागातील केंद्रात तर AQI 600 पार गेला आहे। शुक्रवारच्या जगभरातील प्रदूषणाच्या नोंदी पाहता दिल्लीतील ही पातळी सर्वाधिक आहे।
राज्य सामायिक परीक्षा कक्षानं 2026-27 या शैक्षणिक वर्षाकरता सामायिक प्रवेश परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं आहे। यानुसार इंजिनिअरिंग फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरता PCM ग्रुपची MHT CETची पहिली प्रवेश परीक्षा 11 एप्रिल ते 19 एप्रिल दरम्यान, तर दुसरी प्रवेश परीक्षा 14 मे ते 17 मे दरम्यान होणार आहे। मुंबईत सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना जरब बसावी याकरता महापालिकेने दंडाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार उघड्यावर लघवी आणि शौच करणाऱ्यांवर 500 दंड आकारण्यात येणार आहे, तर अनधिकृत ठिकाणी डेब्रिज कचरा टाकल्यास 20,000 रुपयांची वसुली करण्यात येणार आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पॉलिटेक्निकची सैद्धांतिक परीक्षा पुढे ढकलण्यात आली। 1 आणि 2 डिसेंबर 2025ला होणाऱ्या परीक्षा आता 4 आणि 5 डिसेंबर 2025ला घेण्याचा निर्णय तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे। हा बदल फक्त नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि मुंबई विभागाकरता लागू राहणार आहे। धारावी इथं 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान माहिती, शिक्षण आणि संवाद उपक्रमाद्वारे पथकांनी 18,000हून अधिक घरांना प्रत्यक्ष भेट दिली। सेक्टर 1 ते 6 या सगळ्या भागांमध्ये नियुक्ती केलेल्या पथकांच्या माध्यमातून सखोल सर्वेक्षण करण्यात आलं। परिणामी मोहिमेचा हा टप्पा सगळ्यात व्यापक असा ठरला, असा दावा धारावी पुनर्विकास प्रकल्पानं केलाय। मुंबईतील वाहतूक आणि सुरळीत व्हावी आणि कोंडी सोडवण्याकरता महापालिकेकडून उड्डाणपूल, सबवे आणि इतर पुलांचं अधिक चांगलं नियोजन केलं जाणार आहे। पुलांची गुणवत्ता सुधारण्याकरता आणि उत्तम दर्जाचे प्रकल्प तयार करण्याकरता महापालिकेकडून लवकरच संरचना आणि अभियांत्रिकी सल्लागारांचे नवे पॅनल नियुक्त करण्यात येणार आहे। मुंबई महापालिकेकडून 426 घरांच्या विक्रीकरता 20 नोव्हेंबरला लॉटरी काढण्यात येणार होती, मात्र ती तांत्रिक अडचणींमुळे दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे। आता पुढील आठवड्यामध्ये लॉटरी काढण्याचं पालिकेनं निश्चित केलं असल्याने त्याची नवी तारीख ठरलेली नाही।